नमस्कार. आपण आज मनाच्या श्लोकातला 20वा श्लोक बघणार आहोत. 19 श्लोकांपर्यंत आपण विवेचन पाहिलेलं आहे. समर्थ आपल्याला काय सांगतायत, मनापासून आपण ते जर नीट हे केलं तर आपल्या लक्षात येईल की खरं पुढचे श्लोक किती आपल्याला मार्गदर्शक आहेत. बहुहिं पुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तोची मोठी, निरोधे पसे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी आपल्याला आतापर्यंत जे सांगितलेलं आहे त्याच्यात त्यांनी सांगितलंय वासना, आणखीन दुःख, देहाचं स्वस्वरूप ओळखा, हे आपल्याला त्यांनी दूर करायला सांगितलं की अज्ञान तुम्ही दूर करा. जोपर्यंत वासनाक्षय होत नाही तोपर्यंत गर्भवासनेचा त्रास सुटणार नाही. गर्भवासनेचं वर्णन या 20व्या श्लोकात त्यांनी अतिशय सुंदर, सोप्या आणि साध्या भाषेत आपल्याला पटवून सांगितलेलं आहे की ते सामान्य माणसाच्या पण लक्षात येईल. गर्भवासाचे स्वरूप लक्षात घ्यायचं असेल तर मनाला वैराग्य उत्पन्न करावं लागेल. म्हणून यासाठी ते म्हणतात की हे मना, आईच्या पोटच्या गर्भातील वास्तव्य फार कष्टाचे आहे, खरोखर कष्टाचे आहे. गर्भाचं अतिशय सुंदर वर्णन समर्थ करतात. 2रा महिना, आईच्या गर्भात असताना 2रा महिना डोके तयार होतं, मग 6व्या महिन्यामध्ये नवद्वारे तयार होतात, मग 7व्या महिन्यामध्ये चेतना, हालचाली तयार होतात, आईने खाल्लेल्या अन्नाची जाणीव होते, ते रक्ताद्वारे गर्भाला कसं कसं मिळतं, त्याचं पोषण कसं होतं, नंतर मग त्याची शेवटीची 9व्या महिन्यातली स्थिती असते ती खाली डोकं वर पाय, कसं असतं ते. दयाळू ईश्वर याच्यासाठी काय करतो आपल्याला की आईच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती करतो. जीवाच्या पोषणाची तयारी सुद्धा तरतूद त्यांनी करून ठेवलेली असते. असं सगळं सुंदर वर्णन त्यांनी ह्याच्यामध्ये 20व्या श्लोकामध्ये आपल्याला समजून सांगितलेले. आणि दासबोधामध्ये वाचला तर त्यात तुम्हाला आणखीन लक्षात येईल. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आईची प्रसूती होते, बाळ जन्माला येतं, त्यावेळेला तो पूर्वकर्म आणि भगवंत सगळ्यांचे त्याला विसर पडतो. तोपर्यंत तो विसर पडतो आणि मग नंतर सोहम विसरून या तो पोतम राहे रडतो, कोहम कोहम म्हणून रडत राहतो. इतकं सुंदर वर्णन केले. जीवाची जन्ममरणाची परंपरा चुकवण्याचा संभव फक्त नरदेहातच आहे असं समर्थांना सांगायचं आहे. नरदेहातामध्येच या यातना आपण संपवू शकतो. जीवनामध्ये दुःखाचा आरंभ आपल्याला आधीपासूनच झालेला असतो. ज्यावेळेला जन्म व्हायच्या अगोदरपासूनच आपण भगवंताला मला लवकर सोडव म्हणून प्रार्थना करत असतो. दुःखाचे चिंतन, त्यातनं काही नैराश्यवादी त्यातून पुन्हा जन्माला येऊ नये म्हणून अशी मानसिक तयारी करून ठेवलेली असते. पण संत हे आपले म्हणतात ना, घड्याळासारखे आहेत, गजरासारखे आहेत. ते आपल्याला सावध करतात. गजर कसं आपण झोपलेलं असलं तर आपल्याला ते गजर वाजला की आपण पटकन सावध होतो आणि मग वाटतं इतके वाजत आपल्याला जायचं आहे. तसंच आहे, संत आपल्याला जागृत करतात प्रत्येक वेळेला. ते आपले लोककल्याणाचे काम त्यांचे ते करत असतात. पण त्याच्यात ते माणसांना बघा सगळं जागृती देण्याचं काम करतात. दुःख पुन्हा वाटायला येऊ नये यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि तेच ते पुरुषार्थ संतांकडनं घडत असतो असं समर्थांना सांगायचं आहे. अशा प्रकारे जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक दुःख जीवाला भोगावी लागतात. म्हणून गीतेमध्ये पण वर्णन केलेलं आहे की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्म, मृत्यू, बुढापा, आजारपण म्हणजे बिमारी, हे सगळं कसं आहे. जन्म सुरुवातीला भौतिक जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी, मृत्यू शरीर सोडून आत्मा अलग शरीरातून होण्यासाठी, जरा म्हणजे हळूहळू शरीर कमजोर होत जातं, क्षीण होत जातं, त्याला वृद्धत्व म्हणतात. आणि म्हणून व्याधी ह्या सगळ्या ज्या आहेत. दुःख दोषानुदर्शन म्हणजे स्व दुःखाचे दर्शन होते तोपर्यंत मनुष्य त्यातनं बाहेर पडत नाही. साधक आंतरिक तपश्चर्या करून, आंतरिक आपल्या ध्यान धारणा करून
बंधनाचा भाव निर्माण करू शकतो आणि म्हणून विकार हे जे आहेत ते सगळे शरीराच्या मार्फतच आपण नाहीसे पण करू शकतो. कारण त्याच्यासाठी आपल्याला सांगितलं की शरीर सगळ्यात बलवान पाहिजे आहे. दुःख सोसायचं असेल तर म्हणजे जन्माचं असो मृत्यूचं असो सशक्त असेल तर. म्हणून आपल्याला म्हणतात की बाळाचं वजन इतकं आहे का, म्हणजे त्याला ते सगळं दुःख सोसण्याची तयारी ही आत्मन्न झालेली असते आणि म्हणून ती सगळी तयारीचं वर्णन, त्या सगळ्या जन्ममरणाचं वर्णन आईच्या हृदयामध्ये असल्यानंतर कसं कसं त्याला होतं ते सगळं वर्णन त्यांनी 9 मास पूर्ण झाल्यानंतर जे त्याला आठवतं ते सगळं त्यांनी महाकष्ट आहे गर्भवास असं त्यांनी सांगितलेलं आहे. गर्भवास हा महाकष्ट कष्ट दे आता सोडवी येथून, यावरी पाप न करीना तुझे भजन करीन, तुला विसरेल न कधी, तुझं भजन करेल तुला विसरणार नाही. हे सगळं आपण वायदे केलेले असतात, परंतु नंतर जन्म झाल्यावर आपण सगळं विसरून जातो, भगवंताला सुद्धा विसरून जातो. म्हणून समर्थांनी सांगितलेले की ह्या देह जन्म या मनुष्य जन्मामध्ये सुद्धा तरच ज्ञान दिलेलं आहे, तेव्हा देवाचं नाम जप ध्यानधारणा करता येईल, देवाचं नाव घेता येईल, देवाची जवळीक करता येईल, देहाची आसक्ती सोडता येईल. म्हणून आपल्याला या गोष्टी जीवनामध्ये येण्यासाठी संत मार्गदर्शन करतात, त्यांच्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करावा असं समर्थांना सांगायचं आहे. आणि म्हणून आपण तसंच करूयात. जो जन्मवृत्तीचा प्रवास आहे त्याच्यातनं दुःख बाजूला ठेवूयात, ते विसरण्याचा प्रयत्न करण्यासाठी नामस्मरण करूयात. आणि ह्या अध्याय दासबोधामध्ये वाचल्यानंतर आणखीन त्याचं सविस्तर वर्णन कळेल आपल्याला. इथं एवढं सांगून मी माझं पुष्प हे भगवंत चरणी अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते, समर्थांनाही नमस्कार करते. नमस्कार.